नमस्कार, संतांची संतवाणी या चॅनलवर आपले स्वागत आहे। दररोज नवीन अभंगांचा भावार्थ जाणून घेण्यासाठी संतांची संतवाणी चॅनलला सबस्क्राइब करा, फॉलो करा, शेअर करा, लाईक करा आणि आपले संत साहित्य, आपली संस्कृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा। आजचा अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा। अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन, येथे नसतो वियोग, लाभा ओणे काय मग, छंद हरीच्या नामाचा, शुचिरभूत सदा वाचा, तुका म्हणे हरीच्या दासा, शुभकाळ अवघ्या दिशा। अभंगाचा भावार्थ, हृदयी देवाचे चिंतन करणे याखेरीज दुसरा कोणताच शकून मानू नये। येथे देव व भक्तामध्ये द्वैत नसते, वेगळेपण नसते। अशा हरिभक्ताची वाणी नेहमीच शुभ असते। ज्याला हरिनामाचा छंद लागला आहे अशा हरिभक्तासाठी सर्व काळ सर्व दिशा कल्याणकारकच असतात। या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी हरिभक्ताचे दर्शन झाले तर कोणता फायदा होतो हे सांगितले आहे। संत संगतीचे महत्त्वच येथे सांगितलेले आहे। जेव्हा एखादा भक्त हरिनाम स्मरणात दंग होतो तेव्हा त्याच्या मनामध्ये हरीचे नाम मनामध्ये येते व त्यावेळी त्याच्या डोळ्यांसमोर भगवंताची मूर्ती उभी राहते व मन भगवंताशी क्षणभर तरी ऐक्य पावते। अशा प्रमाणे नाम घेतल्या क्षणीच भक्त व भगवंत यांच्यामध्ये ऐक्य झालेले असते। अशा भक्ताकडून जेव्हा नामस्मरण सतत होत असते अर्थात तेव्हा त्यांच्या मनामध्ये भगवंताचे चिंतन सुरू असते। मग तो शरीराने काहीही कार्य करत असला तरी हे चिंतन मनामध्ये सतत होत असल्यामुळे भगवंत व भक्ताचे ऐक्य कधीच भंग होत नाही। म्हणूनच अशा भक्ताचे दर्शन हाच सर्वात मोठा शुभ शकून होय, असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे। नारदांना भगवंत सांगतात की ना वसामी वैकुंठी योगिना हृदये रवऊ, मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद, म्हणजेच जेथे माझे भक्त ज्या ज्या ठिकाणी मला स्मरतात तेथे मी उभा असतो, असे भगवंतांनी नारदमुनींना सांगितले आहे। म्हणूनच आपल्याकडे जेथे हरिभजन कीर्तन चालू असते त्या ठिकाणी भगवंताचा वास असतो हा समज आहे व तो योग्यच आहे। जेव्हा आपण सत्संगात असतो तेव्हा आपण भगवंताच्या सहवासातच असतो। म्हणूनच सत्संग हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। जे कोणी अशा सत्संगात असतात त्यांचे मन त्यामुळे शुद्ध होते व अशा स्वच्छ मनाच्या आरशातच भगवंत प्रगट होतो। याप्रमाणे या अभंगाचा अर्थ आपण घेऊ शकतो। तुकाराम महाराज म्हणूनच अभंगात म्हणतात की अशा सत्संगाची वेळ व स्थान कोणतेही असले तरी असा सत्संग मिळणे हा शुभ शकूनच आहे। अर्थातच अशा सत्संगासाठी कोणत्याही दिवसामधील कोणतीही वेळ योग्यच असते। आपल्याकडे अनेक लोक राहुकाळ हा चांगले काम सुरू करण्यासाठी योग्य व शुभ मानत नाहीत, पण जर अशा राहुकाळात सुद्धा जर एखाद्या ठिकाणी सत्संग चालू असेल व आपल्याला तेथे जाण्याची इच्छा मनात आलेली असेल तर ती वेळ हा तो शुभकाळच आहे असे महाराजांनी म्हटले आहे। अशा सत्संगाचे महत्त्व सांगताना भजगोविंदम स्तोत्रामध्ये श्रीमद शंकराचार्य म्हणतात, सत्संगत्वे संगत्व नि संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलत्व, निश्चलतत्वे जीवमुक्ती। संतांच्या सहवासात राहिल्याने भक्त शेवटी संगविहीन होतो। त्याचे सर्व भ्रम, व्यर्थ विचार, चुकीच्या समजुती, दृश्यातल्या वस्तूविषयीच्या अभिलाषा, भोगांच्या इच्छा ह्या सर्वांपासून तो वेगळा होतो। त्याच्यावर ह्या सर्वाचा परिणाम होत नाही। मन स्वतंत्र वासनारहित होते, ते भगवंतावर स्थिर होते, निश्चल तत्वावर स्थिर होते व यामुळे भक्ताला देहामध्ये असतानाच मुक्ती मिळते। जे शंकराचार्यांनी सांगितले तेच तुकाराम महाराजांनी या अभंगात वेगळ्या शब्दांमध्ये सांगून जीवनमुक्तीसाठी नामस्मरणाचा सोपा मार्ग पण सांगितलेला आहे। कारण नामस्मरणाने आपण सतत भगवंताच्या सत्संगातच राहतो। येथे शिकवण मिळते की सत्संगाला जरूर जाणे हे केव्हाही योग्य असते व सत्संगास जाणे माणसाने टाळू नये। अनेक संतांनी नामस्मरण करण्याचा उपदेश केलेला आहे। हा अभंग सुद्धा जो मुमुक्षु साधक असेल त्याला नामस्मरण करण्याचाच उपदेश करणारा आहे। या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी नामस्मरण कसे नेहमी सुरू ठेवावे हेच जणू काही सांगितलेले आहे। तुकाराम महाराज अभंगामध्ये म्हणत आहेत की जेव्हा आपण भगवंताने आपल्याला सतत कसे सांभाळले आहे या मुद्द्यावर मनन चिंतन केले तर लक्षात येते की
आपल्याला अगदी गर्भात होतो तेव्हापासून भगवंतानेच सतत आईच्या मायेने व वडिलांच्या कठोर मुखवट्यामागे असणाऱ्या प्रेमाने आपल्याला सतत सांभाळले आहे. जी काही संकटे आली ती आपल्याला काही शिकवून गेली, तसेच आपले प्रारब्धाचे भोग संपविण्यासाठीच आलेली होती. या चिंतनामुळे मनामध्ये भगवंताची भेट व्हावी हा ध्यास निर्माण होतो. मग त्यासाठी संतांनी सांगितलेला नामस्मरणाचा उपाय आपण अंगीकारतो. देहाचे क्षणभंगुरत्व कळते व प्रत्येक क्षण नामस्मरण करणे हाच उपाय मनाला पटतो. अर्थात शेवटी नामस्मरण करणे हाच मनाचा छंद होतो. आपण भगवत भक्ती करू लागतो. याचाच परिणाम म्हणजे अशा भक्ताच्या हृदयात सतत भगवंताचे चिंतन होऊ लागते. असा भक्त वाणीने नामस्मरण करत असतानाच आपली सर्व काम भगवंताचीच पूजा या भावनेने करू लागतो. त्याची धारणा बनते की भगवंतच आपल्याकडूनच सर्व काही कार्य करून घेत आहे. भक्तीच्या ह्या अवस्थेलाच तीव्र मुमुक्षुत्वाची अवस्था म्हणतात. नामस्मरणाबद्दल आपली शास्त्रे असे सांगतात की कोणत्याही वस्तूचे नाम मनामध्ये आठवले की त्या वस्तूची प्रतिमा मनामध्ये त्याच क्षणी निर्माण होते. मन त्या प्रतिमेशी एकरूप होते. म्हणूनच जर सतत भगवंताचे नाम घेतले गेले तेवढा वेळ मन भगवंतमयच होते. भगवंत हा आनंदरूप, प्रेमरूप आहे. आपले मन पण तसेच बनते. आपल्या मनाची शुद्धी होते. मनाच्या ह्या स्वच्छ आरशातच भगवंत येतो. अशी स्थिती असलेल्या भक्ताद्वारे जे कानी बोलणे होते ते खरे तर त्याच्याकडून भगवंतच बोलवून घेत असतो. यालाच तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये शुद्ध वाचा होणे असे म्हटले आहे. तसेच जो भक्त तीव्र मुमुक्षुत्वाच्या अवस्थेला पोहोचतो त्याला भगवंताशिवाय दुसरे काहीही सुचत नसते. यालाच निधिध्यास लागणे असे पण म्हणतात. असा निधिध्यास लागला की भक्ताकडून चिकाटीने व मुख्यत भगवत प्रेमाने नामस्मरण घडते. या सतत केलेल्या नामस्मरणामुळेच आधी वर्णन केल्याप्रमाणे भक्त व भगवंत यांच्यामध्ये ऐक्य घडते. तुकाराम महाराजांनी म्हणूनच अभंगात म्हटले आहे की भगवंताचा वियोग होत नाही. अशा भक्ताची वृत्ती दास्यभावाची होते. त्याची भक्ती दास्यभक्तीमध्ये बदलते व तो हरिदास म्हणजेच भगवंताचा दास होतो. अर्थात यात त्याला आनंदच मिळत असतो. आपल्याकडे एखादे कार्य सुरू करण्याच्या आधी जर काही विशिष्ट घटना घडल्या तर त्यांना शुभ शकुन म्हणतात. असे शकुन झाले तर कार्य नक्की सिद्ध होते. या कल्पनेचाच दृष्टांत अभंगात घेऊन संत तुकाराम म्हणत आहेत की अशा भक्ताचे दर्शन होणे हाच मोठा शकुन असतो. मग असा भक्त म्हणजेच हरिदास कोणत्याही दिशेला दिसला तरी त्याच्यासाठी सर्वकाळ सर्व दिशा कल्याणकारकच असतात. मुमुक्षूंसाठी अभंगाची शिकवण हीच आहे की नामस्मरणाच्या सहाय्याने भगवंताला दृढ धरून ठेवावे व जीविताचे सार्थक करून घ्यावे. आपण अभंग व भावार्थ समजून घेतला त्याबद्दल धन्यवाद. आपण तो आचरणात आणण्याचा प्रयत्न नक्कीच करावा व आपले जीवन सार्थकी लावावे हाच या मागील उद्देश. पुन्हा भेटू नवीन संत साहित्य व त्याचा भावार्थ घेऊन नवीन व्हिडिओ. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. राम कृष्ण हरी.